नमस्कार, आपण पाहता न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी राजकारणातली, ती म्हणजे शरद पवार यांच्या गुगलीची. मी विखेंना भेटलोच नाही असं विधान केलंय शरद पवार यांनी. शरद पवार यांच्या दाव्यामुळे सस्पेन्स वाढलाय, कारण नगरच्या जागेवरून सध्या मोठं घमासान सुरू आहे. एवढंच नाही तर सुजय विखे हे राष्ट्रवादीतून लढवणार असल्याबद्दल मी बातम्यांमधूनच वाचलं असंही शरद पवार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानात बातम्या बघूनच भर पडल्याचंही शरद पवार म्हणालेत आणि त्यांनी चांगलाच टोलाही लगावला. काय म्हणालेत पवार आपण पाहूया. नगरमध्ये त्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीकडून. मला ते माहिती नाही. अरे तुम्ही लोक छापताय, टीव्हीवर मी वाचतोय, पण माझ्या ज्ञानात भर आहे. नगरमध्ये त्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीकडून. मला ते माहिती नाही. अरे तुम्ही लोक छापताय, टीव्हीवर मी वाचतोय, पण माझ्या ज्ञानात भर आहे. आणि आपण अधिक जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आहेत आपल्यासोबत. अद्वैत, काय नेमका ह्याचा अर्थ काढायचा? कारण शरद पवार अनेकदा नाही म्हणत असतात, ते होत असतं, पण आता तर त्यांनी म्हटलंय की मी बातम्यांमधूनच ऐकतोय सगळं. आपल्या आठवत असेल की अकलूजला सुद्धा जेव्हा शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं की नगरची जागेचं काय, की काँग्रेसनं सोडली आहे का, तर ते काँग्रेसला असं म्हटल्यानंतर म्हटलं की मी असं म्हटलोच नाही किंवा मला नीट ऐकू गेलं नाही, त्यामुळे गैरसमज झाला. तिकडे सुजय विखेंनी अभिनंदन पण केलं, राधाकृष्ण विखे पाटलांनी पण सुस्कारा सोडला, पण परत पुरत आलं की तसं काही नाहीच आहे, विपर्यास झाला, शरद पवारांना नीट ऐकूच गेलं नाही आणि त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला. आज आता पुन्हा एकदा सुजय विखे हे जर राष्ट्रवादीमधून लढले अशा बातम्या पेपरला आल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका असं बोलल्याचं सूत्रांनी ठामपणे सांगितलं. एवढंच नाही तर विखेंची त्याची भेट झाली असंही कळालं. परंतु आता जेव्हा शरद पवारांना विचारलं तेव्हा परत त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये गुगली म्हणा, बाउन्सर म्हणा टाकला आणि ते म्हटले की मी विखेंना भेटलेलं नाही, 7 तारखेला बैठक आहे, कुठलीही चर्चा नाही, साखर कामगारांच्या प्रश्नावरती आज आमची बैठक होती, चर्चा होती, तुम्ही लोक छापताय, मी टीव्हीवर बघतोय. याचा अर्थ असा आहे की नगरचा तेढा सुटलेला नाहीये. ही बातमी ऐकताच नगरचे अनेक लोक पुण्यात दाखल झाले, त्यांनी देखील शरद पवारांची गाठ घेण्याचा प्रयत्न केलाय. एकूणच नगरची जागा ही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला द्यावी, सामान्य कार्यकर्त्याला द्यावी असं एक प्रेशर जे आहे ते आहे आणि कदाचित त्यामुळेच नगरचा निर्णय जो आहे तो होऊ शकलेला नाही. तिकडं यामुळे मात्र विखे पाटलांचे ठोके मात्र निश्चित वाढलेले आहेत. निश्चित. एकूणच काय नेमका याचा गोंधळ सुरू आहे हे त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाच माहिती. अद्वैत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. तर माझी जात कोणती आहे हे विचारू नका, माझी जात आहे छत्रपतींचा मावळा असं म्हटलंय डॉक्टर अमोल कोल्हे यांनी. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोल्हे हे माळी समाजाचे असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यावर अमोल कोल्हे यांनी हे प्रत्युत्तर दिलंय. मनसेचा एकमेव आमदार अर्थात शरद सोनवणे हे शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. जुन्नर मतदारसंघातील आमदार सोनवणे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा दिवसभर होती. सोनवणे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचं कळतं. दरम्यान मी मनसेमध्येच आहे असं शरद सोनवणे यांनी दूरध्वनीवरून बोलताना स्पष्ट केलं. मुंबईमध्ये आज विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन विकास आघाडीचे लक्ष्मण माने या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं 22 जागांची मागणी केली. तर नगरच्या बद्दल आम्ही आग्रही आहोत असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीमध्ये आता एमआयएमनं सुद्धा उडी घेतली. आमदार इम्तियाज जलील यांची लोकसभा लढण्याची इच्छा असल्याची माहिती मिळते. प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान काँग्रेस राष्ट्रवादीनं केला तर एमआयएम बाजूला राहील असंही ठरवलं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यामध्ये जमत नाही, त्यामुळे आता गणित वेगळ्या पद्धतीनं मांडली जात आहेत. दुष्काळी भागामध्ये सध्या सुरू असलेल्या चारा छावण्यांची क्षमता वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आता चारा छावण्यांमध्ये 500च्या ऐवजी 3000 गुरं ठेवता येणार आहेत. सध्या 28 चारा छावण्या सुरू असल्याची माहिती दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संभाजी फेम डॉक्टर अमोल कोल्हे यांची जात ही मराठा नाही तर माळी असल्याची आठवण करून दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आढळराव हे कोल्हे यांची जात काढून घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला. त्यावर मी फक्त पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिल्याची सारवासारव आढळराव पाटील यांनी केले. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, लोकार्पण करण्यात आलं. गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला या विमानतळावर पहिल्यांदा खासगी विमान उतरवून या विमानतळाचं औपचारिक उद्घाटन करण्याचं श्रेय शिवसेनेनं घेतलं होतं. तर आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण झालं. त्यामुळे भाजपचे झेंडे विमानतळ परिसरात लावण्यात आले होते. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. दरम्यान विमानतळाच्या इमारतीचं उद्घाटन तर झालं, पण आता विमान कधी उडवणार असा सवालही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. नारायण राणे आणि दीपक केसरकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जातात. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हे दोघेही एकाच व्यासपीठावर होते. एवढंच नाही तर केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नारायण राणे यांचं मंचावरून स्वागतही केलं. केसरकर यांनी राणे यांना पुष्पगुच्छ दिला. राणेंनी सुद्धा हसतमुखानं पुष्पगुच्छ स्वीकारला. आगामी निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात चड्डू ठोकणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमधलेच मतभेद चव्हाट्यावर आलेत. क्रांती मोर्चाच्या 2 गटांमध्ये चांगलेच मतभेद झाल्यानं मोठा गोंधळ झाला. यावेळी या वादाचं चित्रीकरण केल्याच्या संतापातून काही पत्रकारांना सुद्धा इथे उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. दरम्यान त्यापूर्वी सकाळी औरंगाबादमध्ये मराठी क्रांती मोर्चाचा मूक मोर्चा सुद्धा पार पडला. पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्यानं घेतलं नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यामुळेच कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागमधला बंगला आता जमीनदोस्त व्हायच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नियंत्रित स्फोटानं उद्याला हा बंगला जमीनदोस्त केला जाणार आहे. त्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला अनधिकृत ठरवला होता. जामनेर तालुक्यातील पळसखेडा बुद्रुक इथल्या अलकाबाई संजय सोनार यांनी गेल्या 2 वर्षांपासून गावातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली होती. यावर प्रशासनानं कोणतीही कारवाई न केल्यानं आता अलकाबाई सोनार यांनी प्रशासनाला आत्महत्येचा इशारा दिला. बीड जिल्ह्यामध्ये पाली तलावात उडी घेऊन संजय ताकतोडे या तरुणानं आत्महत्या केली. आत्महत्येच्या पूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि मोबाईलमध्ये काही शूटिंगही केलंय आणि त्यानंतर त्यानं आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. उस्मानाबादमधील शेतमाल खरेदी केंद्र जरी नियमितपणे सुरू झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे तूर आणि हरभरा पिकाचं उत्पादन घटलंय. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 8 आधारभूत केंद्र ही सुरू झालेत. केवळ 238 इतक्याच शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी इथे नोंदवला असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं. अहमदनगरच्या एका एसटी बस चालकानं गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत राहून स्वतः आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. याबद्दल त्याला वारंवार प्रवासी विनंती करत होते, मात्र या ड्रायव्हरनं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. हा ड्रायव्हर मोबाईलवर बोलवत गाडी चालवत असतानाचा व्हिडिओ प्रवाशांनी शूट केलाय. येवल्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या 15 दिवसापासून शहरामध्ये पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांचे आतोनात खोल असून हाल होत असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालखेड धरणातून पाण्याचं आवर्तन देण्यात यावं या मागणीसाठी नगरसेवकांनी पालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचं उपोषण सुरू झालंय. श्रीरामपूर तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय. यामुळे शासनानं श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी करत कांबळे यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. संविधान बचाव संघर्ष समितीनं दिलेल्या भारत बंदच्या हाकेला इंदापूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. देशभरात ठिकठिकाणी हा बंद पाळण्यात आला. 10% आर्थिक आधारावर आरक्षणाच्या विरोधात तसंच ईव्हीएम संबंधित निवडणूक आयोगाद्वारा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाच्या विरोधात हस्ताक्षर अभियान सुद्धा राबवण्यात आलं आणि मनमाडमध्ये बंद पुकारण्यात आला.
संविधान बचाव संघर्ष समितीनं भारत बंदला पाठिंबा दिला. विविध मागण्यांसाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं राष्ट्रव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीमध्ये संघर्ष समितीच्या वतीनं निदर्शनं सुद्धा करण्यात आली. गर्भलिंग निदान चाचणीला बंदी असतानाही गर्भलिंग निदान करण्याचा प्रकार मोहोळच्या विहान हॉस्पिटलमधून उघडकीस आला. या प्रकरणी डॉक्टर सत्यजित म्हस्के यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या दोघांवर स्वतःच्या फायद्यासाठी गर्भलिंग चाचणी करून फसवणूक केल्याचा आरोप दाखल करण्यात आला. गुन्हाही दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मोहोळ पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला. पोलीस आता या संदर्भात संबंधित डॉक्टरांवर तातडीनं कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. वर्धा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 50% खालती यायला लागला आहे. जानेवारीतच अर्ध्यापेक्षा अधिक नदी नाले कोरडे पडलेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी योजना देखील बंद पडली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय. सोलापूरमध्ये एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. राजकारण कसं बदलतं. अर्थात नरसय्या आडम ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंचावर जाऊन त्यांचं कौतुक केलं होतं, त्या नरसय्या आडम यांच्यावर आता कारवाई करण्यात आली. पाहूया त्याचे पडसाद कशा पद्धतीनं उमटतात. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. पक्षाच्या सेंट्रल कमिटीतून त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळणं, त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसणं ह्या पक्षाच्या शिस्तीविरोधात गेल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र असं असलं तरी ही कारवाई मला मान्य असल्याचं नरसय्या आडम यांनी सांगितलेलं आहे. 30,000 कष्टकऱ्यांच्या घराचा हा प्रकल्प होता, तो मोदी सरकारने मंजूर केला. त्यामुळे मी त्यांचं कौतुक केलं आणि 30,000 कष्टकऱ्यांच्या घरासाठी मी या पक्षाच्या शिस्तीला सामोरं जायला तयार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही पक्षाची शिस्त मला मान्य असून माझ्यावर झालेली कारवाई मी मान्य करतो. असं असलं तरी त्यांचं सीटूचं प्रदेशाध्यक्षपद मात्र अबाधित आहे. दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात खरं तर विस्तव जात नाही असं म्हटलं जातं. हे खरंच आहे, परंतु अशा अनेक वेळ आलेली आहे की राणे आणि केसरकर एकत्र आलेले आहेत. आज पुन्हा एकदा चिपी विमानतळाच्या या सगळ्या टर्मिनल लोकार्पणाच्या वेळेला ज्या पद्धतीने दीपक केसरकरांनी तातडीने उठून नारायण राणेंचं स्वागत केलं, त्यांना हेच दाखवायचं होतं की विकासासाठी मला सर्वजण सोबत पाहिजे आहेत. खरं तर 2च दिवसांपूर्वी केसरकरांनी नारायण राणेंवर आणि नारायण राणेंनी केसरकरांवर जोरदार टीका केलेली आहे. एकही संधी नारायण राणे सोडत नाहीत केसरकरांवर टीका करण्याची, किंवा केसरकर एकही संधी सोडत नाहीत की नारायण राणेंना टार्गेट करण्याची. त्यामुळे या दोघांची जी राजकीय वैर आहे हे सर्वश्रुत आहे. तरीसुद्धा आज जे केसरकरांनी नारायण राणेंचं स्वागत केलेलं आहे ते पाहता मुख्यमंत्र्यांच्या समोर हेच त्यांना दाखवून द्यायचं होतं की बघा माझ्या हृदयामध्ये काय नाही, विकासासाठी सर्वांना मी सोबत घेऊन चाललोय. आणि याचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की जे स्वप्न नारायण राणेंनी पाहिलं ते पूर्ण करण्याचा संकल्प दीपक केसरकरांनी केला आणि त्याला माझा पाठिंबा राहिला. आणि अशा पद्धतीने या सगळ्या भाजप, शिवसेना, स्वाभिमान या सगळ्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी बाजी मारून हा सगळा विकासाचा कार्यक्रम आहे किंवा महाराष्ट्राचा विकास आहे तो एकत्र येऊन आपण करू असा एक सूचक संदेशही दिला. परंतु एक मात्र गोष्ट खरी की केसरकरांनी राणेंचं केलेलं स्वागत हे या सुरुवातीच्या कार्यक्रमाच्या क्षणांमधलं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची निश्चिती होत नाही तोच छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले नाशिकमधील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचेच माजी पदाधिकारी आता भुजबळांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले. त्यामुळे शिवाजी चुंबळेंनी निवडणूक लढल्यास छगन भुजबळांना हा मोठा धक्का मानला जाणार आहे. न्यूज 18 लोकमतसाठी लक्ष्मण घाटोळ, नाशिक. आणि आता राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. बातमी आहे हिंगोलीतून. स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या निमित्तानं एक पथक कळमनुरीमध्ये येणार आहे आणि त्या पथकाला कळमनुरी शहरात सर्वत्र सुंदर आणि स्वच्छ असल्याचं भासवण्यासाठी नगरपालिका सध्या जोरदार काम करते. मात्र पालिका कळमनुरीमध्ये स्वच्छ सर्वेक्षणासाठी फक्त देखावे उभे करत असून प्रत्यक्षात मनपानं स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी केलेली नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. बुलढाण्यातील
कोथळी गावाच्या जवळ एका विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीररित्या जखमी झाला. या शेतकऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केळीच्या बागेमध्ये लपलेल्या या अस्वलाला शोधण्यासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.